पण गेले काही दिवस योग्य काम न करणाऱ्या नेत्यांना डच्चू देणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। त्यात केसरकर यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आलंय, कारण दीपक केसरकर यांनी शिंदे यांची खरात सोबत करून दिलेली एक भेट जी आहे ती एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे। याशिवाय तुम्हाला ते प्रकरण आठवतंय दीपक केसरकरांचं, ज्यात मुंबईच्या पवईतील एका ऍक्टिंग स्टुडिओत 20 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं आणि रोहित आर्य या व्यक्तीने दीपक केसरकर यांनी त्याचे पैसे थकवलेत असं एक म्हटलं होतं। नंतर आर्याचा एन्काउंटर झाला आणि तो विषय तिथेच संपला। त्यावेळी देखील केसरकर हेच अडचणीत आले होते। त्यामुळे केसरकर यांच्या मंत्रिपदामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागला होता आणि मग त्यामुळे केसरकर हे तेच मंत्री आहेत का जे भाकरीमध्ये फिरवले जातील असा प्रश्न आता निर्माण होतोय। शिरसाट यांच्याकडे सध्या सामाजिक न्याय मंत्री पद आहे आणि शिरसाट देखील बऱ्याच वेळेला अडचणीत आलेत। पैशाची बॅग असू दे, विट्स हॉटेल प्रकरण असू दे, त्यांच्या मुलाची वेगवेगळी प्रकरणं असू दे, सिडकोच्या जमीन घोटाळ्याचे आरोप देखील त्यांच्यावर होते आणि अशा एक ना अनेक कारणांमुळे शिरसाट नेहमी चर्चेत राहिलेले आहेत। त्यामुळे हे ते मंत्री असतील का असा प्रश्न देखील निर्माण होत आहे। एकतर NDTVचा आर्टिकल मी पाहिला, त्यात प्रताप सरनाईक यांच्यावर देखील शिंदे नाराज असल्याचं म्हणण्यात आलंय। प्रताप सरनाईक सध्या परिवहन मंत्री आहेत आणि जे काही सुरू आहे रॅपिडो प्रकरण, ST महामंडळातील कर्मचाऱ्यांचा कथित तणाव, यामुळे सरनाईक सातत्याने चर्चेत आहेत, म्हणून त्यांच्याही मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे। अद्याप कोणताही अधिकृत फेरबदल झालेला नाहीये। निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी पक्षातील कामगिरीचा सखोल आढावा घेतला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे आणि पुढे जाऊन विधान परिषद पदाची देखील निवडणूक आहे। यात शिंदेंच्या पक्षातून कोणता नवीन चेहरा समोर येतोय का आणि त्याला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी एक देण्यात येईल का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे।